शेवग्याच्या शेंगांची भाजी खाऊन खाऊन बोर झालात का? चला आज मस्त शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवूयात. इथे मी शेवग्याच्या शेंगा, एक अद्रकचा तुकडा आणि अर्ध टोमॅटो कुकरमध्ये छान 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या. मिक्सरमधनं फिरवलं आणि त्यानंतर छान प्रकारे असं गाळून घेतलं आणि त्यानंतर द्यायची असते तुपाची आणि जिऱ्याची फोडणी. तेलाचीही देऊ शकता. थोडंसं काळं मीठ, चाट मसाला आणि ऑर्गॅनो वगैरे घालून लिंबू पिळून मस्त असं गरमागरम प्यायचं. इतकं टेस्टी असतं ना, पण त्याहून जास्त हेल्दी असतं बरं का. पेटपूजा करून झाल्यानंतर आता मी बसलेली आहे थोडं गार्डनिंगचं काम करायला. मला इथे 1-2 प्लांट जे आहेत रिपोर्ट करून घ्यायचे होते. हे प्लांट खरं तर मैत्रिणीसाठी मागच्या वर्षी कटिंग लावली होती. एका वर्षात मस्त ग्रो झाली. तिला ते देऊन आली आणि सर्वात मोठं काम होतं ते म्हणजे हे मोठं जे प्लांट दिसते तुम्हाला, हे मला रिपोर्ट करून घ्यायचं होतं. खूप वेळ गेला यामध्ये, भरपूर मेहनत लागते बरं का. पण मेहनतीचं फळ मग अशा रूपात मिळालं की सर्व थकवाही निघून जातो आणि मन खरंच खूप प्रसन्न होतं. चला आता सर्व कामांसोबत जरा स्वतःची काळजी घेऊयात. इथे बघा मी मस्त असं जे आपलं स्पा क्रीम असतं ते घरच्या घरी तयार करते आहे. कोरफडीच्या घरामध्ये मी 3 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घातल्या. त्यानंतर ट्री ऑइल घातलं. तुम्ही कस्टर्ड ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल काहीही घालू शकता. त्यानंतर खोबऱ्याचं तेल घालायचं. क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मस्त त्याला फेटायचं आणि चोळून चोळून सर्व केसांना लावायचं आणि 1 तासानंतर तुम्हाला पार्लर सारखे मस्त फ्री स्मूथ आणि शायनी केस मिळतात. बाय. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाऊन खाऊन बोर झालात का? चला आज मस्त शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवूयात. इथे मी शेवग्याच्या शेंगा, एक अद्रकचा तुकडा आणि अर्ध टोमॅटो कुकरमध्ये छान 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या. मिक्सरमधनं फिरवलं आणि त्यानंतर छान प्रकारे असं गाळून घेतलं आणि त्यानंतर द्यायची असते तुपाची आणि जिऱ्याची फोडणी. तेलाचीही देऊ शकता. थोडंसं काळं मीठ, चाट मसाला आणि ऑर्गॅनो वगैरे घालून लिंबू पिळून मस्त असं गरमागरम प्यायचं. इतकं टेस्टी असतं ना, पण त्याहून जास्त हेल्दी असतं बरं का. पेटपूजा करून झाल्यानंतर आता मी बसलेली आहे थोडं गार्डनिंगचं काम करायला. मला इथे 1-2 प्लांट जे आहेत रिपोर्ट करून घ्यायचे होते. हे प्लांट खरं तर मैत्रिणीसाठी मागच्या वर्षी कटिंग लावली होती. एका वर्षात मस्त ग्रो झाली. तिला ते देऊन आली आणि सर्वात मोठं काम होतं ते म्हणजे हे मोठं जे प्लांट दिसते तुम्हाला, हे मला रिपोर्ट करून घ्यायचं होतं. खूप वेळ गेला यामध्ये, भरपूर मेहनत लागते बरं का. पण मेहनतीचं फळ मग अशा रूपात मिळालं की सर्व थकवाही निघून जातो आणि मन खरंच खूप प्रसन्न होतं. चला आता सर्व कामांसोबत जरा स्वतःची काळजी घेऊयात. इथे बघा मी मस्त असं जे आपलं स्पा क्रीम असतं ते घरच्या घरी तयार करते आहे. कोरफडीच्या घरामध्ये मी 3 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घातल्या. त्यानंतर ट्री ऑइल घातलं. तुम्ही कस्टर्ड ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल काहीही घालू शकता. त्यानंतर खोबऱ्याचं तेल घालायचं. क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मस्त त्याला फेटायचं आणि चोळून चोळून सर्व केसांना लावायचं आणि 1 तासानंतर तुम्हाला पार्लर सारखे मस्त फ्री स्मूथ आणि शायनी केस मिळतात. बाय.